घोडेगाव जवळ असलेल्या कोटमदरा तालुका आंबेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही नयन मनोहर श्री दत्त मंदिराचा 5वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात तसेच भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। पुणे राजवडनगर तसेच घोडेगाव व परिसरातून असंख्य भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावली होती। डोंगराच्या कोशीत वसलेल्या कोटमदऱ्याचा हा परिसर खरंच अद्भुतपूर्व नजारा आहे असे दर्शनासाठी आलेले भाविक भक्त सांगतात। साई जनसेवा संस्था व श्री स्वामी समर्थ परिवार संचलित श्री स्वामी दत्त अबाल वृद्धाश्रम या ठिकाणी संस्थेअंतर्गत सलग 8 वर्षापासून समाजसेवेची विविध प्रकारची कामे व उपक्रम करण्यात आली असल्याची माहिती सद्गुरू कृपा फकीर अण्णा गायकवाड व आदर्श शिक्षक गिरविले गुरुजी यांनी दिली। यावेळी सकाळी श्री गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर कलश देवता श्री दत्त महाराज व चरण पादुकांचा अभिषेक संपन्न झाला। यावेळी सर्व भाविक भक्तांच्या उपस्थित नैवेद्य, सामूहिक अन्नदान, संकल्प महाआरती घेण्यात आली। यशदीप अनगळ गुरुजी यांनी दत्तात्रेयांच्या मंत्राचे मार्गदर्शन केले तसे सुंदर असे मनोगतही केले। दुपारी भजन मंडळाने केलेल्या भजनामुळे भाविक भक्त मंत्रमुग्ध झाले। उपस्थितांचा व देव देणगीदानांचा सत्कार यावेळी करण्यात आला। त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। महिलांसाठी ठेवलेला होम मिनिस्टरचा खेळ व पैठणीचा खेळ या कार्यक्रमासाठी महिला मंडळांनी उदंड असा प्रतिसाद दिला व विजेत्या 4 महिलांना आकर्षक बक्षीसही देण्यात आले। या सर्व कार्यक्रमाचे आयोजन साई जनसेवा संस्था श्री स्वामी समर्थ परिवार यांच्या वतीने करण्यात आला होता। या 5व्या वर्धापन दिना कार्यक्रमाप्रसंगी खेड तालुका पंचायत समिती सदस्य सुनताताई सांडभोर व संतोष सांडभोर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। या ठिकाणी असलेल्या श्री स्वामी दत्त आबाल वृद्धाश्रम 4 अनाथ मुले आणि 10 वृद्ध सध्या राहत असून संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश नारायण गायकवाड यांचे वडील श्री नारायण गायकवाड यांनी 10 गुंठी जागा या श्री स्वामी दत्त आबाल वृद्धाश्रमासाठी व श्री दत्त मंदिरासाठी देणगी स्वरूपात दिली आहे। या आबाल वृद्धाश्रमातील बालक आणि वृद्धांसाठी सेंद्रिय प्रकारची शेती करून अन्न पिकवले जाते। शेतीच्या पाण्यासाठी व श्री स्वामी दत्त आबाल वृद्धाश्रमासाठी विहिरीची व्यवस्था केली आहे। या ठिकाणी सुरू असलेला गोपालप्रिय गोशाळा देखील महत्त्वपूर्ण आहे। राजेंद्र धस पुणे यांच्याकडून लाकडी तेलखाना व्यवसाय हा श्री स्वामी दत्त आबाल वृद्धाश्रम भेट देण्यात आला असून शुद्ध तेल त्याद्वारे काढले जाते। तसेच अन्नछत्राची या ठिकाणी उभारणी करण्यात आली असून 80 बाय 30चा संपूर्ण परिसर असून 700 ते 800 नागरिक मावतील एवढा प्रशस्त हॉल आहे। भविष्यात गोरगरीब लोकांच्या लग्नासाठी मोफत वापरण्यासाठी देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश नारायण गायकवाड यांनी दिली। साई जनसेवा संस्था व श्री स्वामी समर्थ परिवार यांच्या सहयोगाने सन 2018 सालापासून सामाजिक उपक्रम राबविले जात आहे। यामध्ये आदिवासी भागातील अत्यंत दुर्बळ अशा कुटुंबात दीपावली साजरी व्हावी म्हणून संस्था दरवर्षी वाडी वस्तीवर जाऊन तेथील 45 कुटुंबांना गेली 5 वर्षापासून कपडे, गृहोपयोगी वस्तू, खेळणी व फराळ वाटप करत आहे व 22 ते 25 शाळांना शालेय साहित्याचे वाटप केले जात आहे। तसेच नयन मनोहर श्री दत्त मंदिरात दर गुरुवारी व दर पौर्णिमेला मंदिरात अन्नदान केले जाते। संस्थेच्या माध्यमातून या वर्षापासून जवळपास 300 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे। त्यांचा सर्व शैक्षणिक खर्च संस्था करत आहे। असे नवनवीन उपक्रम सातत्याने संस्था दरवर्षी राबवत असून दानशूर व्यक्तींना या समाज कार्यास सहकार्य करावे असे आवाहन श्री नारायण गायकवाड यांनी केले आहे। स्वामी दत्त आबाल वृद्धाश्रम या ठिकाणी श्री दत्त महाराजांचं मंदिर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर भक्तिमय वातावरण आहे आणि या भक्तिमय वातावरणामध्ये एकदम जागृत देवस्थान या ठिकाणी आहे आणि हे गेल्या 5 वर्षापासून हे मंदिर या ठिकाणी स्थापित केलेलं आहे आणि आज पाहायला गेलं तर 5वा वर्धापन दिन आज आहे आणि या वर्धापन दिनासाठी बहुसंख्य लोक या ठिकाणाहून आलेले आहेत। तर प्रत्येकाने या ठिकाणी येऊन हे आनंदमय वातावरण पाहून आनंदमय वातावरणात येऊन दत्त महाराजांचं साक्षात जागृत असलेल्या देवस्थानाचं दर्शन घ्यावं ही सर्वांना विनंती।
श्री स्वामी दशराम स्वामी दत्त सेवा कोमटदरा इथे आम्ही आलो आहोत. धनकवडीवरून आम्ही आलो आहोत. माझं नाव यशोदीप अनगळे गुरुजी आणि आमचे सहकारी निखिल देशमुख गुरुजी आणि अथर्व अनगळे गुरुजी. धनकवडीवरून आम्ही दत्त महाराजांच्या सेवेसाठी ते दत्तयागासाठी आलो आहोत. छान परिसर आहे. दत्त मंदिर खूप जागृत आहे. सर्वांनी इथं अवश्य भेट द्यावी. इथे सर्व मोठे मोठे वनस्पतीसुद्धा बऱ्यापैकी भरपूर आहेत. गायींचा गोठा आहे. शुद्ध वातावरण सुंदर आहे सर्व. दत्त महाराजांची कृपादृष्टी असलेलं हे फार जागृत मंदिर आहे. अध्यात्माच्या दृष्टीने ज्यांना उन्नती करायची असेल तर सर्वांनी नक्की या मंदिराला भेट द्यावी. अवश्य भेट द्यावी. दत्त महाराजांचा आशीर्वाद घ्यावा. मी आरती सचिन पिंगळे. तर ह्या ठिकाणी आज जो नयन मनोहर श्री स्वामी दत्त मंदिर आहे ह्याचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. त्यासोबत या ठिकाणी वर्धापन दिन असून त्यासोबत जे उपक्रम राबवलेले आहेत, आज जर पाहिलं तर हजारो भाविक या ठिकाणी आलेले आहेत. तर भाविकांना ह्या ठिकाणी येऊन काही अनुभव पण येतात आहेत, स्वामींचे आशीर्वाद पण मिळतात आहेत. आणि त्यासोबत आजचा उपक्रम पण इतका सुंदर केलेला आहे की आपल्या ज्या महिला वर्ग आहेत तर त्यांच्यासाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि त्याचसोबत आपला जो मंदिर आहे तर मंदिराच्याच बाजूला मुलांचं व आजीबाबांचं जे आश्रम आहे ते माझे मामा रमेश गायकवाड त्या आश्रमाचे सर्वेसर्वा ते एकदम सुंदरपणे आज आश्रम चालवत आहेत आणि मंदिराचे सुद्धा खूप सुंदरपणे देखभाल करत आहेत. तर नक्कीच ह्या ठिकाणी आपण येऊन आनंद घेतला पाहिजे आपल्याला, कारण की स्वामींची पण सेवा करायला मिळते या ठिकाणी आणि त्यासोबत जे वयोवृद्ध आहेत त्यांची सेवा करायला मिळते. या परशिका फाटेवरच्या आश्रमामध्ये दरवर्षी वर्षाने या ठिकाणी मोठा कार्यक्रम असतो. होम हवन असतं, अन्नदान असतं. सगळे भाविक भक्त या ठिकाणी येतात. अन्नदानाचा महाप्रसादाचा लाभ घेतात. गेल्या वर्षीसुद्धा आम्ही या ठिकाणी आल्यानंतर सर्व ब्राह्मणांनी होम हवन विधी व्यवस्थित केला. दत्त महाराजांचा या ठिकाणी कलशही बसला. परंतु महाप्रसाद झाल्यानंतर जाता जाता आम्ही एक श्रद्धेने महाराजांजवळ, गायकवाड महाराजांजवळ या दत्त महाराजांचा होमातली विभूती बाबा द्या. बाबांनी ती विभूती आमच्याकडं आम्हाला दिली. त्या पद्धतीने आम्ही घेऊन गेलो आणि रोज आपल्या सकाळी स्नान झाल्यानंतर या आश्रमातल्या दत्त महाराजांचा जो काय विभूती रोज लावण्यात येते. परंतु एक दिवस असा चमत्कार झाला का एक शिनोली गावच्या अपंग शिक्षिका यांचा 7-8 महिने होऊन गेले त्या ठिकाणी एका भीमाशंकर रोडला अलीकडे बेलवरे वस्तीवरती त्यांचा 3 चाकी गाडी परंतु अपंग असूनही ॲक्सिडेंट झाला, म्हणजे पडल्या. त्या पडल्यानंतर पौर्णिमा अमावस्याला त्यांचे हातपाय सुजू लागले, तोंड सुजू लागलं. परंतु त्यांनी का असं होतं हे काय पाहिलं. परंतु हे ताई शरीर का सुजलेले, काय प्रकार आहे. म्हणजे अण्णा मी डॉक्टरकडे गेले होते, असं बेलवरी वस्तीवरती मी मागे पडल्यामुळं त्या ठिकाणापासून पौर्णिमा अमावस्याला मला अंगाला सूज येते, सगळ्या शरीराचा धाव होतो. हा काय प्रकारे समजत. मी डॉक्टरकडे गेले होते. परंतु या ठिकाणी आम्हाला डॉक्टरचा आजार नसून काहीतरी बाहेरचा प्रकार आहे असं वाटलं आणि आम्ही त्या शिक्षिका ताईंना सांगितलं. परस्थितीच्या दत्त आश्रमामधून जो होमाचा विभूती आणलेली ती आपण जर घेतली तर दत्त महाराजांच्या कृपेने आपण बऱ्या व्हाल असं वाटतं. त्या शिक्षिका ताईंनी लगेच सांगितलं, अण्णा मला ताबडतोब ते दत्त महाराजांची विभूती द्या. आणि ती आम्ही पिंपळगावला आमच्या घरापाशी त्यांची 4 व्हीलर गाडी येऊन त्यांनी गाडीतच बसलेलं, चालता येत नव्हतं, तरी त्या ड्रायव्हरला सांगितलं ही विभूती आण. विभूती घेतली आणि ती शिनवलीला गेल्यानंतर श्रद्धेने त्यांनी थोडीशी पाण्यामध्ये घेऊन सर्व अंगाला विभूती श्रद्धेने चोळली. परंतु दुसऱ्या दिवशी त्या मोकळ्या झाल्या, सर्व अंगाचा सूज गेली. 4-8 दिवसांनी त्या ताईंनी मला दुटीवर येताना 4 व्हीलर गाडी, त्यांची 2 व्हीलर गाडी आणि रस्त्याने मला शिंदेवाडीच्या ठिकाणी अडवलं आणि खाली उतरून दर्शन घेऊ लागल्या. अण्णा मी जिवंत झाले. अंगाला सूज आलेली
परंतु तुम्ही सांगितलं दत्त महाराजांचा पळसटिक्या फाट्यावरचं ही विभूती मी श्रद्धेने लावली आणि मी पूर्ण बरे झाले. आजही ते खूप आनंद येते. सौ सुनीता संतोष सांडबोर, मी राजगुरुनगर खेड इथून आली आहे. मी माझं पंचायत समिती सदस्य असून मी 5 वर्ष कार्यक्रम करत आहे आणि त्याचप्रमाणे इथे येऊन आजचा हा जो वर्धापन 5वा आहे ते मला खूप छान वाटत आहे. मी दरवर्षी ह्या कार्यक्रमाला माझी उपस्थिती असते, माझे मिस्टरही हे असतात. त्याचप्रमाणे हे वातावरण अतिशय सुंदर असं आहे आणि खूप वेळा हा परिसर इतका सुंदर म्हणजे अप्रतिम असा आहे. आणि माझ्यासोबत आमच्या फापळत्या असतील, साकुरी मावशी असतील, आमच्या सविताताई असतील, त्यासोबत माझ्या महिला भगिनी ह्या वेळेस उपस्थित दाखवली आहे. कोटमदरा श्री दत्त मंदिराच्या परिसरामध्ये सुंदर अशा वातावरणात श्री स्वामी दत्त आबालवृद्ध आश्रम आहे. लहान मुलांची सेवा, वृद्धांची सेवा आणि पूर्ण सगळी त्यांची व्यवस्थित सोय केलेली, खूप मस्त आहे, भारी आहे एकदम. मी शारदा सिद्धू साकोरे, मी राजगुरुनगरमधून आलेली आहे. तर मी राजगुरुनगरमध्ये पण स्वामींचं मोठा मठ आहे ना, तिथे पण मी अगदी सेवेला जाते. पण मला एवढा मोठा सुंदर अनुभव आला. इथे येऊन तर माझं इतकं मन प्रसन्न झालं आहे की अगदी मनातली इच्छा सगळी पूर्ण झाल्यासारखं वाटतं. मी जवळजवळ 2 वर्ष झालं स्वामींच्या मठामध्ये जाते. तर मला मी एवढं माझी आजारी असायची की 6 वर्षातून मला 2 वेळा सलाईन लावायला लागायचं, 4-4 बाटल्या. पण मी जसे स्वामी सेवेत आले तेव्हापासून ना मला एक गोळी म्हणलं तरी नाही, तर इंजेक्शन नाही, गोळी नाही, एवढा सुंदर अनुभव आलेला स्वामींचा माझा. माझं नाव अश्विनी विश्वनाथ पिंगळे, राहणार नारोडी. आज आम्ही ह्या ठिकाणी आलो आहोत. जे दत्ताचा कार्यक्रम जो आहे तर या कार्यक्रमामध्ये येऊन अतिशय सुंदर वाटत आहे. जे भजन आहे तर भजन पहिल्यांदाच मी असं पाहिलं आहे की ज्या सगळ्या स्त्रिया आहेत आणि स्त्रियांमध्ये असं पाहिलं गेल्यानंतर ती अतिशय सुंदर वाटते. त्याच्यानंतर जे जेवणाची वगैरे सोय जी आहे ती पण खूप छान वाटली. याच्या अगोदर पण आम्ही इथं 7-8 वर्षापासून आलेले आहात. यामध्ये माझा मुलगा आरुष पिंगळे याचा बड्डे आम्ही ह्या स्वामी दत्त आबल या परिसरात येऊन आम्हाला खूप छान प्रसादाचा लाभ मिळाला, आनंद वाटला. भजन खूप सुंदर झाले. सर्व भक्तांनी इथे येऊन अवश्य दर्शन घ्यावे आणि आनंद साजरा करावा. सविता विजय सांडबोर, राजगुरुनगरवरून मी आले. माझ्या जावेसोबत पहिल्यांदाच मी ह्या कार्यक्रमात आले आणि श्री स्वामी दत्त आबालवृद्ध आश्रम हेच मी पहिल्यांदाच पाहण्यासाठी आले. पण इथं येणारा म्हणजे जो दत्तगुरूंचा भक्त असेल ना तर त्याला दत्तगुरू कधीही नाराज करणार नाही. कारण त्यांच्यावर जर आपण स्वतः इतका आत्मविश्वास आणि श्रद्धा ठेवली तर भगवंत आपल्याला कधीच पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि इथं येऊन मी इतकी आनंदी आहे की मी पहिल्यांदाच असा कार्यक्रमही पहिल्यांदाच पाहिला आणि आश्रमही मी पहिल्यांदाच पाहत आहे की आणि मी परत ह्या आश्रमाला म्हणा किंवा याच्याही पेक्षा कुठं आश्रम असेल. मी जवळजवळ 5 वर्ष झाले इथे येते. स्थापनेपासून आम्ही येतो इथं आणि माझ्या तर बऱ्याचशा इच्छा पूर्ण झाल्या. म्हणजे नात्यातले जे कटुपणा जो आला होता बहीण भावांच्या नात्यांमध्ये तो महाराजांनी दूर केलाय. माझा सगळ्यात मोठा. किती वर्षापासून येता येतं? जवळजवळ 5 वर्ष झाली. जसं पौर्णिमा पण केल्या. मी 5 पौर्णिमा बोलले होते की मी 5 पौर्णिमा येईल. महाराजांनी माझ्याकडनं 11-12 मला माहीत नाही मग किती पौर्णिमा झाल्या, पण दर पौर्णिमेला मी काही ना काही कारणाने म्हणजे असं ठरवून नाही, काही ना कारणाने येतच गेले. नमस्कार, मी मधुकर रावजी गिलबिले, राजगुरुनगर. आज या ठिकाणी घोडेगाव नजीक कोटमदरा, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या ठिकाणी साई जनसेवा संस्था ही 2018 साली या ठिकाणी आमचे सहकारी, आमचे मित्र माननीय रमेश गायकवाड सर यांनी स्थापन केली. त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी उपक्रम चालू आहेत. त्यातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे या ठिकाणी आपण पाहत आहोत नजीकच या ठिकाणी एक आबाल वृद्धाश्रम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपण सर्वत्र पाहत आहोत की प्रत्येक वृद्धाश्रमात अलीकडं सशुल्क अर्थात पैसे देऊन त्या ठिकाणी वृद्धाश्रमांचा देखभाल केली जाते. परंतु रमेशराव गायकवाड यांनी एक मोठा उदात्त निर्णय घेतला आणि त्यामार्फत या ठिकाणी पूर्णतः मोफत 1ही रुपये शुल्क न घेता वृद्धांची ही सेवा केली जाते. अशा प्रकारचं एक मोठं काम त्या ठिकाणी चालू आहे. आणि सोबतच या ठिकाणी या कार्याला एक आध्यात्मिक वारसा म्हणून श्री दत्तात्रयांचं मंदिर देखील त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. आणि याच मंदिराचा आज 5वा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होत असताना आज सकाळीपासून
अन्नदान असेल, महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम असेल किंवा भजनाचा कार्यक्रम असेल, या निमित्ताने आम्ही सर्वजण उपस्थित आहेत. त्यामध्ये पंचायत समितीच्या सदस्य सुनीताताई सांडबोर साहेब आहेत, त्यांच्यासोबतच संतोष शेठ सांडबोर आहेत, सोबतच आमचे कड सर आहेत, स्वतः रमेशराव गायकवाड सर आहेत आणि अनेक महिला भगिनी ज्यांनी पैठणीच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. त्या खेड, आंबेगाव, जुन्नर अशा विविध भागातून अनेक महिला या ठिकाणी आल्यात. चाललेल्या या कार्यासाठी सन्माननीय रमेशराव गायकवाड यांच्या चाललेल्या या कार्यासाठी, संस्थेसाठी खेड तालुक्यातील आम्हाला सर्वांच्या वतीनं मनापासून, अंतकरणापासून शुभेच्छा देतो. या पुढील काळात देखील आपण असंच काम चालू ठेवा. धन्यवाद.